हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। राज्य शासनाच्या वतीने विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात। त्या योजना शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचतात का नाही, त्यांचा खऱ्या अर्थाने उपभोग होतो की नाही, त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या आदिवासींचं जीवनमान सुधारतं की नाही। साहेब, अजूनही आमचं आदिवासी कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे। आमची मुलं आता शिक्षण घेत आहेत, पण शिक्षणासाठी या ठिकाणी वसतिगृहाची क्षमता कमी आहे। ते वसतिगृह सुद्धा भाड्याच्या इमारतीत या ठिकाणी घेतलं जातं। आमच्या आदिवासींचा एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर असा कुठेतरी एखादा हॉल भाड्याने घ्यायला लागतो। आणि म्हणून या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की शहापूर तालुक्याला बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन आपण मंजूर करावं। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माऊलीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी क्रांतीसूर्य धरती आबा वीर बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या गौरव दिनासाठी या कार्यशाळेसाठी उपस्थित ज्यांचं वेळोवेळी आपल्या समाजाला आपल्याला सर्वांनाच मार्गदर्शन लाभते ते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके साहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, आमचे सहकारी मित्र विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरचंद्रजी भोये साहेब, या कार्यशाळेचे संयोजक आमचे मित्र अशोकजी इरनक, ND पाटील सर, गावी साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावर मान्यवर आणि आदिवासी विभागातून आलेले सर्वच माझे आदिवासी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नुकतंच जनाटे साहेबांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली, त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती दिली आणि जल जंगल जमीन या न्याय हक्कासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे बिरसा मुंडा हे आदिवासींचं खऱ्या अर्थाने दैवत आहे। आणि आज आपण या ठिकाणी बघतोय की राज्य शासनाच्या वतीने विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात। त्या योजना शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचतात का नाही, त्यांचा खऱ्या अर्थाने उपभोग होतो की नाही, त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या आदिवासींचं जीवनमान सुधारतं की नाही, हे बघण्याचं काम या निमित्ताने आमचे मंत्री महोदय भागाभागात जाऊन या ठिकाणी पाहणी करत आहेत। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, कारण म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष असताना सुद्धा गडचिरोली सारख्या शेवटच्या भामरागड सारख्या तालुक्यात जाऊन तिथल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने उईके साहेबांनी या ठिकाणी केलं। ही शिकवण भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे, क्रांतीवीर तंट्याबीर या राष्ट्रपुरुषांकडून या मंडळीला आम्हाला सर्वांना या ठिकाणी आलेले आहे। खरं म्हणजे साहेब, आज शहापूरला या ठिकाणी आलं, काल आचारसंहिता लागली, कदाचित जिल्हा परिषदेची लागली असती तर आज हा कार्यक्रम झाला नसता। परंतु तुम्हाला शहापूरला यायचंच होतं म्हणून आपली जिल्हा परिषदेची आचारसंहिता पुढे या ठिकाणी गेली। आजच या ठिकाणी ऊन पडलेलं दिसतंय। कालपर्यंत पाऊस पडला, आता 6 महिने झाले साहेब पाऊस थांबत नाही। माझा आदिवासी बांधव राबतो, मशागत करतो, उकळण करतो, पेरणी करतो, आवणी करतो, जेव्हा हातात पीक घ्यायला येतं तेव्हा आता या 6 महिन्यात
पूर्ण पीक हे नष्ट या ठिकाणी झालेलं आहे. आमचा भात गेलं, आमची वर्कर्स मधली नागली गेली, वरई गेली, खुरासणी गेली, भेटेल का काय हातात? आणि म्हणून साहेब त्याच आशेने लोक या ठिकाणी आले. पूर्वी आपण आदिवासींना जगण्यासाठी आपण खावटी द्यायचो. खावटी दिले की 4-6 महिने आमचे आदिवासी हाताला काम नसायचं आणि त्या खावटीवर आमच्या आदिवासींचा उदरनिर्वाह या ठिकाणी व्हायचा. परंतु आता साहेब आमचा आदिवासींच्या हातावर तर सर्वच पीक आतून गेलेलं आहे. आता आमच्या आदिवासींना जगण्यासाठी ही आदिवासी महामंडळाची खावटी आपण या वर्षी या ठिकाणी दिली पाहिजे, ही मागणी हे मागण्यासाठी आमचे आदिवासी बांधव या ठिकाणी आले. आज खऱ्या अर्थाने साहेब मुंबईच्या आखेवर असणारा आम्हाला शहापूर तालुका आहे. या शहापूर तालुक्याच्या आदिवासी विकास विभागात जेव्हा आमचा आदिवासी बांधव जातो त्याला आदिवासी प्रकल्प कार्यालय शोधत जावं लागतंय. साहेब अजूनही आमचं आदिवासी कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. आमची मुलं आता शिक्षण घेत आहेत, पण शिक्षणासाठी या ठिकाणी वसतिगृहाची क्षमता कमी आहे. ते वसतिगृह सुद्धा भाड्याच्या इमारतीत या ठिकाणी घेतलं जात आहे. आज आपण क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी करत असताना आमच्या आदिवासींचा एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर असा कुठेतरी एखादा हॉल भाड्याने घ्यायला लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की शहापूर तालुक्याला बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन आपण मंजूर करावं आणि आमच्या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी हक्काची जागा या ठिकाणी मिळावी, हीच मागणी या ठिकाणी आपल्याला करतो. आपण या ठिकाणी आलात शहापूर तालुक्याच्या वतीने आपलं आणि या आदिवासी प्रकल्पाच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.